चला झालो होतो यार. बॅग कुठे गेली? हा हे बॅग आणि याच्यात लॅपटॉप गिफ्टॉप सॅग आहे. चप्पल चप्पल शूज गाड्या याच्यातच टाकलेलं आपण बॅग मध्ये. मी तयार आहे. चला बाय. गेट लावून घेतो. बायको कल्ला करते नाही का. मग पुढे लाईट ऑनच ठेव. लाईट ऑन ठेव ना. टाकून बॅग गाडीत. बाय आला घ्याले. चालेल बा. आता हे वाजले 12:10. चलो चला भाऊ. एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास आणि एक नवीन ठिकाण. आज आहे ऑफिशियली तशी आहे म्हणजे आता 3ची रात्र आहे. पण तसं आता 12 वाजून गेले. म्हणजे हे पहा 12:16 झाले. म्हणजे तारीख आली 4 तारीख 4 मे 2024. आणि तुम्ही पाहून राहिले आता पहिला ब्लॉग. माझ्या चॅनलचं नाव आहे वराडी विशाल. वराडी विशाल. अवघे विश्वाची माझे घर. तर याच्यामध्ये काय झालं की मी लय दिवसापासून सायाचा विचार करून राहिलो की काहीतरी युट्यूबवर झंपावं लागते सायाचं. जो तो चॅनल काढे, जो तो चॅनल काढे, आपल्याला भारी कण. मग करा काय. मग माझ्याजवळ चांगला हा मोबाईल आहे बरं. म्हणजे 20-25 हजाराचा मोबाईल अशी ना. मग त्याच्यावर म्हटलं आपण देऊ झमकून. मस्त माईक घेतला. हा माईकची लावायला हा काहीतरी 600-700 रुपयाले देऊ झमकून. पण मला पुतण्या म्हणे की नाही ते काही प्रोफेशनल वाटणार नाही म्हणे. तुम्ही कॅमेरा घ्या. मग आता हे जे शूट होऊ राहिलं की तो कॅमेरा बिन घेतला. त्याचं फुटेज
ते अनबॉक्सिंग दुसऱ्या मोबाईल वरून करायला मी ना, कारण आता कॅमेरा माझ्याजवळ नव्हताच प्रोफेशनल, मोबाईल वापरावा लागला. तर मग तो कॅमेरा घेतला, तो समजून घेतला कसं असते काय असते, काही युट्यूबवरचे व्हिडिओ पाहिले नेमके त्याचं महत्व काय आणि हे ते लय लय माझं नसते त्यात. ते पाहिलं आणि मग 4 महिन्याच्या पहिले मी रेल्वेचं बुकिंग केलेलं होतं. आणि माझ्या घरापासून नांदुरा रेल्वे स्टेशन जवळजवळ म्हणजे पाऊण तासाच्या अंतर, म्हणजे 25-27 किलोमीटर येते. मग आता हा अविदादा आहे आमचा, हा एवढ्या रात्री, कारण माझी ट्रेन आहे रात्री 2 वाजता सेवाग्राम एक्सप्रेस. तर मग याले फोन केला, का भाऊ मला सोडशील काय, तर मग हा म्हणे काही हरकत नाही. हा मला सोडायला आला. आता माझी ट्रेन आहे नांदुरा रेल्वे स्टेशन. मग बाकीचं पुढचं मी तुम्हाला रेल्वे स्टेशनवर गेल्यावर सांगतो. नांदुरा रेल्वे स्टेशन. आता पोहोचलो मी नांदुरा रेल्वे स्टेशन. आता वाजले रात्रीचे 1. ही गाडी कधी नव्हे ते म्हणजे शुक्रिया अदा करावं लागेल ते इंडियन रेल्वेचं. राईट टाइम आहे आज सेवाग्राम एक्सप्रेस. आता मी तिथून जवळजवळ 1.25 ते 1.5 तासात पोहोचीन भुसावळले. त्याची उतरा लागेल मला. आणि मग तिथून गाडी आहे पुढची. तेच तर सरप्राईज आहे, देखते रहो. 2 hours later. तर आता आपण उतरल्यावर बा भुसावळ रेल्वे स्टेशनला. आणि आता पुढची जी ट्रेन आहे आपली ते 5 घंट्यानंतर आहे, म्हणजे 5 घंटेसाठी आराम करणं आहे. त्यासाठी इथं आहे हे वातानुकूलित प्रतीक्षालय. हे काही फुकट नसते हो, वातानुकूलित आहे, AC यासाठी. याचे गाडी चार्जेस लिहिलेले काहीतरी याचे 15 रुपये आहे पहिल्या घंट्याचे. आणि त्यानंतर मग मोठ्यासाठी 10 रुपये आणि लेकराईसाठी 5 रुपये. आपल्याला 5 घंट्यासाठी आराम करणं आहे. चला मग अंदर, गाडी शूटिंग नाही काढू देणार वाटतं. The next morning. चला रे, आता वाजले 8:30. आता 15 मिनिटात आपली गाडी येऊन जाईल. राईट टाइम आहे गाड्या, आश्चर्य आहे बा. राईट टाइम म्हणजे रेल्वे स्टेशन. ट्रेन आली पण सांगायला माझा डब्बा H1 आहे, तो ऍप मध्ये दाखवला पुढे एकदम. पुढे गेलतो, मग हे इंडिकेटर लागले ती.
गुड मॉर्निंग. तशी आता ऑफिशियल तारीख आहे 5 मे 2024. आता वाजले सकाळचे 5:15 वाजले. मी अजूनही ट्रेनमध्येच आहे, प्रवासच करू राहिलो. आता उठलो, 7 वाजता लोक पोहोचीन असं दाखवते. अर्धा पाऊण घंटा लेट आहे. तर तसंही आपल्याला काही टेन्शन नाही, कारण मी हॉटेलचं बुकिंग करून ठेवलेलं आहे booking.com वरून. त्या गाड्याशी बोललो फोनवर, तर त्याचं म्हणणं आहे भाऊ तुम्ही किती वाजता या, पण चेक इन टाइम हा दुपारी 2 वाजताचाच आहे. मग असं आहे की ट्रेन लेट बी झाली तर काही वांधा नाही. तर आता वाजले 5. आता आपल्याला करणं आहे म्हणजे आता मी फ्रेश होतो मस्त पैकी ट्रेनमध्येच. हे कालपासून कपडे घालेले आहे, हे मराठी विशालचं टी शर्टही आहे. तर फ्रेश होतो, कपडे चेंज करतो, ठुसतो काहीतरी चांगलं. आपलं स्टॉक भरपूर खायचा, काहीच बंद नाही. आणि खातो, मग पाटेश्वर जाऊ ती माझी बॅग ठेवून देतो आणि बाकी मस्त इंडियाला जातो. आपला हा जो पहिला ब्लॉग आहे त्या तटलोक पोहोचेतात लोकच करू. लोक मी आता फ्रेश होतो. खाऊन पिऊन मस्त सगळं कपडे चेंज केल्यामध्ये नवीन टी शर्ट आहे, शूज आहे नवीन आहे, नंतर दाखवतो. त्याला कालपासून जे शूटिंग करेल आहे ते मी न करेल, काही 4K मध्ये, काही 2.7 मध्ये. मग म्हटलं बाबा पहिले ते आपण कॉपी करून घेऊ, म्हणजे मग पुढचं शूटिंग करायला आपण मोकळं. हे नाही, चला मी कॉपी करतो. बस आता लाईने स्टेशन येऊ राहिले आणि काहीतरी 2-3-5 मिनिटं राहिला. तर आता आपण जाऊ गेटवर डायरेक्ट. बॅग पॅक केली, इथे माझी सॅक होती ते याच्यात पुसली. मोबाईल घेतो खिशात, पाण्याची बॉटल पाहिजे बाबा या दिवसाची. चला मग हॅलो कॅबिन होते काही राहायला, काही जर चेक करून घेतो आम्ही. हॅलो माजून केलं तर मी ना रात्री एकटाच होतो, विशेष म्हणजे कॅबिन मध्ये. लोक फिरून नाही राहिले का उन्हाळ्याचे काय माहित. चलो बॅग. 5-10 मिनिटात आपलं स्टेशन येऊन जाते. शूट कर रहे वो साला मुझे पोजलो आपण चेक करले लस जळ झाली. आलो आता आपण मडगाव. थँक्यू. आता आपण पोहोचलो मडगाव रेल्वे स्टेशन. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं मडगाव म्हणजे गोवा. तर आता वेळ आहे ब्लॉग खतम करायची, कारण आता पुढचा ब्लॉग इथून सुरू होईल. जाऊन काटेश्वरी जाणार आहे आणि पुढच्या गोष्टी करणार, फिरणार, तुम्हाला दाखवणार आहे बरेचसे स्पॉट. या सिरीज मध्ये प्रयत्न असा राहील की गोवा म्हटलं की लोकांना ते दारू ते दिसते पॉप दिसतं. तसं न करता गोव्यात अजून काय काय आहे वेगळं पाहायसारखं. म्हणजे समजा माझ्यासारखा फॅमिली मॅन सभ्य माणूस अशी माझ्यासारखा तो फॅमिली घेऊन आला पाहिजे बा. या दृष्टीने आपण करू. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तसं हा फर्स्ट होता, तुमचा सेकंड राहील. पण मग खऱ्या अर्थानं ही सिरीज चालू होऊन जाईल, आपली ब्लॉगिंग चालू होऊन जाईल, माहिती द्यायची, ट्रॅव्हल ब्लॉगिंग चालू होऊन जाईल. राम राम, बाय.